बहुजनांच्या मुलांचा, जसं स्टडी आणि कस्टडीचा विषय आपण बोलत होतो, बहुजनांच्या मुलांना आता नेमकी स्पेस कुठे आहे? ती राजकारणात आहे का? ती शैक्षणिक संकुलांमध्ये आहे का? ती अर्थकारणात आहे का? जी मुलं सध्या नोकरी धंद्याच्या शोधात आहेत त्यांना नोकऱ्या मिळत आहेत का? आरक्षणाचं काय झालंय? कांशीराम असं म्हणत होते की पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आणि आरक्षणामध्ये सुद्धा पदोन्नती झाली पाहिजे. म्हणजे आरक्षण देखील वाढवायचं आहे आणि पदोन्नतीमधल्या आरक्षणा देखील नॉट सुटेबल कॅन्डिडेट म्हणूनचा जो शेरा बसतो त्याच्या संदर्भात देखील लढाई लढायची आहे. बहुजन लोक तुम्हाला दिसत आहेत का त्या पर्टिक्युलर पॉलिसी मेकिंगच्या गोष्टीमध्ये दिसत आहेत का? सत्तेत दिसत आहेत का? ती लोक तुम्हाला पोझिशन देतील, तुम्हाला ती लोक पॉवर देणार आहेत का? डॉक्टर ज्योती वाघमारे या ठिकाणी होत्या. मला त्यांना त्या जर असल्या असतात तर ते विचारायचं होतं की तुम्हाला पोझिशन तर दिली आहे, ती पॉवर तुम्हाला भांडून मिळवावी लागेल. आजपर्यंत तुमचं जितकं विधान आहे, तुम्ही जितकी भाषणं दिलेली आहे ती पुरोगामी चळवळीशी नातं सांगणारी दिलेली आहेत. परंतु जेव्हा तुम्ही संसदेत असणार आहात, राज्यसभेत असणार आहात, तेव्हा तुम्हाला भीमराज की बेटी म्हणून जे काही मांडायचं आहे ते मांडण्याचं बळ तुम्हाला तुमचा पक्ष संघटना तुम्हाला देणार आहे का? ती देणार असेल तर तुम्ही लोकशाहीवादी आहात. ती जर तुम्ही भांडून मिळवणार आहात असाल तर तुम्ही लोकशाहीवादी आहात.